नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत, ती म्हणजे की कॅल्शियम। मित्रांनो, कॅल्शियम कमी झालं की आपण दुधाचं सेवन करतो आणि सगळ्यांचा असा गैरसमज असतो की दूध पिलं तर आपल्या शरीरातलं कॅल्शियम वाढतं। पण मित्रांनो, असेच काही स्वयंपाकघरामध्ये काय असे वेगळे पदार्थ आहेत, ते जर खाल्ले तर आपलं अजून म्हणजे त्या पदार्थामधून पण आपल्याला कॅल्शियम मिळतं। तर मंडळी, दूध हा कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे, पण लहान मुलासकट कित्येक मोठ्या माणसांनाही दूध पिण्याचा कंटाळा येतो। शिवाय ठराविक वयानंतर दूध अनेकांना पचतही नाही। अशा लोकांनी कॅल्शियम मिळण्यासाठी दूध पिण्यापेक्षा इतर काही पदार्थ खाण्यावर भर द्यायला हवा, कारण त्या पदार्थामधूनही दुधाएवढाच किंवा अधिक कधी तर दुधापेक्षाही जास्त प्रमाणात कॅल्शियम मिळतं। ते पदार्थ नेमके कोणते आहेत आणि ते आज आपण पाहणार आहोत। तर पहिला पदार्थ आहे अंजीर। जर कॅल्शियम मिळण्यासाठी कोणता सुकमेवा खावा असा प्रश्न पडला असेल तर त्याचं योग्य उत्तम आहे अंजीर। नाचणीच्या पिठातूनही चांगल्या प्रमाणात कॅल्शियम मिळतं, त्यामुळे नाचणीचे पराठे, भाकरी, इडली, डोसा, नाचणीचे सत्व असे पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असू द्या। कारण की काळ्या तिळामध्येही कॅल्शियम भरपूर असतं, त्यामुळे रोजच्या रोज एक टिपून एवढे काळे तीळ तरी आपल्या पोटात जायलाच हवे। हे तीळ भाजून खाणं जास्त चांगलं। दह्यामधूनही चांगल्या प्रमाणात कॅल्शियम मिळतं, त्यामुळे एक वाटी दही दुपारच्या जेवणात किंवा सकाळी नाश्त्याच्या वेळी खाऊ शकता। बदाम हा देखील कॅल्शियमचा एक चांगला स्रोत मानला जातो। तर मित्रांनो, बदाम झालं, नाचणीच्या भाकरी झाल्या किंवा अजून जे आम्ही तुम्हाला पदार्थ सांगले, हे जर तुम्ही दुधाव्यतिरिक्त जर सेवन केले तर याच्यामधूनही आपल्याला चांगल्या प्रकारे कॅल्शियम आपल्या शरीराला मिळतं। तर मित्रांनो, हे जो तुमचा गैरसमज आहे की दुधामधूनच आपल्याला कॅल्शियम मिळतं, तर असं नाही। ह्या काही पदार्थामधून पण अंजीर असेल किंवा मग नाचणीच्या भाकरी असेल किंवा काळे हे असतील, तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही याचं जर सेवन केलं तर याचा नक्कीच आपल्याला फायदा देखील होऊ शकतो। तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।